पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेसचे चर्चित नाव कैलासवासी राजू सातव। राजू सातव ह्या हयात असताना त्यांनी हिंगोली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून नावलौकिक मिळवले। हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस वाढवण्याचा राजू सातव यांचा सिंहाचा वाटा होता। कोविडमध्ये त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा राजू सातव यांना काँग्रेसने 2 वेळेस विधान परिषदेचा आमदार केले। गुरुवारी मात्र प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला रामराम करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। प्रज्ञा सातव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करताच हिंगोली इथं तातडीनं काँग्रेस नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रज्ञा सातववर आगपाखड केली। प्रज्ञा सातवांवर वेगवेगळे आरोप करण्यात आले। विशेष म्हणजे ही पत्रकार परिषद घेणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील एकही प्रमुख नेता उपस्थित नव्हता, तर दुसऱ्या फळीचे नेते या पत्रकार परिषदेत उपस्थित होते। हिंगोली जिल्ह्याबाहेरील प्रमुख नेत्यांनी हिंगोलीत येऊन पत्रकार परिषद घेणं म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस खरंच संपली आहे का असा प्रश्न उद्भवत होत आहे। एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणारा हिंगोली जिल्ह्यात आता नेते कार्यकर्त्यांचा दुष्काळ पडलाय की काय असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। या पत्रकार परिषदेमध्ये देश पातळीवरचा तर एकही नेता नव्हता। हिंगोली जिल्ह्यात बाहेरील काही राज्य पातळीचे नेते होते, तर हिंगोली जिल्ह्यातील दुसऱ्या फळीतील नेते उपस्थित असल्यानं राजू सातव यांच्या कार्यकाळात त्यांनी मजबूत केलेला काँग्रेसचा किल्ला ढासळला की काय असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। कृती आहे ही कृती केवळ काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसण्याची नव्हे तर त्यांचे दिवंगत पती स्वर्गीय राजीव सातव, त्यांच्या सासू स्वर्गीय रजनीताई सातव यांच्या आत्म्यावर देखील त्यांनी खंजीर खुपसला आहे अशा प्रकारची त्यांनी गंभीर कृती केली आहे। काँग्रेस पक्षाने त्यांना अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये संधी दिली। ती संधी मानवीय दृष्टिकोनातून संवेदनेतून देण्याचं काम, सहानुभूतीतून देण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने केलं आणि ते एकदा नव्हे तर 2दा केलं। आणि आज काँग्रेस पक्ष कठीण परिस्थितीत असताना त्यांची ही कृती अतिशय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी वेदनादायी आहे आणि भविष्यामध्ये हे काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना चोख प्रत्युत्तर देतील हे पण तुम्ही येणाऱ्या काळामध्ये पाहाल। आज त्यांनी त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर जे वक्तव्य केलं त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला की मी राजीव सातव यांचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे। परंतु हे असं नाही आहे। त्यांनी हा जो प्रवेश केला आहे हा प्रवेश या राज्याची लोकशाही पायदळी तोडवण्यासाठी त्यांनी हा प्रवेश केला आहे। विधान परिषदेमध्ये काँग्रेसचं संख्याबळ कमी झालं तर त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला विरोधी पक्षी नेता मिळणार नाही यासाठी भाजपच्या षडयंत्रामध्ये सामील होऊन त्यांनी ही कृती केली आहे। हे काय राजीव सातवांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेली कृती नाही आहे। आणि अतिशय पक्षांनी त्यांचा सन्मान केला। राजीव सातव गेल्याबरोबर त्यांना पक्षाने उपाध्यक्ष केलं, विधान परिषदेमध्ये पाठवलं। दुसऱ्यांदा जेव्हा विधान परिषदेमध्ये त्यांना पाठवायचं होतं तेव्हा अनेक प्रश्न काँग्रेस पक्षासमोर होते। येणारी विधानसभेची निवडणूक होती, या राज्यातल्या अल्पसंख्याक आणि दलित वर्गाची मागणी होती की हे प्रतिनिधित्व आम्हाला मिळालं पाहिजे, आम्हाला संधी त्या सभागृहामध्ये मिळाली पाहिजे। तरी देखील काँग्रेस पक्षाने संवेदनेने विचार केला की ती एक महिला आहे, 2 मुलं आहेत, कोणी त्यांना भाऊ बंधकी नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना दुसऱ्यांदाही देखील विधान परिषदेमध्ये संधी देण्याचं काम करून त्यांचं सर्वस्व संरक्षण करण्याचं काम काँग्रेसच्या नेतृत्वाने केलं आहे। परंतु त्यांनी